राज्यातील महिला शेतकऱ्यांना मिळणार वैधानिक शेतकरी दर्जा। नमस्कार, मी प्रियंका, आय लव्ह नगर न्यूज मध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत। महिला शेतकऱ्यांना आता स्वतंत्र ओळख मिळणार आहे, कारण राज्यातील महिला शेतकऱ्यांना स्वतंत्र शेतकरी म्हणून कायदेशीर मान्यता मिळावी यासाठी महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक 2026 हे आगामी पावसाळी अधिवेशनात सादर केलं जाणार आहे। आता हे विधेयक का सादर केलं जाणार आहे आणि त्यामागचा सरकारचा उद्देश काय आहे ते समजून घेऊया। महिला शेतकऱ्यांच्या हक्काचं संरक्षण होऊन त्यांच्या सर्वांगीण सक्षमीकरणाला चालना मिळावी यासाठी सर्वसमावेशक धोरण तयार करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा निवासस्थानी महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयकाचं सादरीकरण हे करण्यात आले। यावेळी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, कृषी मंत्री दत्तात्रय भरणे, कृषी राज्यमंत्री ॲडव्होकेट आशिष जयस्वाल हे उपस्थित होते। आता राज्य सरकारचा हे विधेयक आणण्यामागचा उद्देश काय आहे ते देखील जाणून घेऊयात। राज्यातील कृषी क्षेत्रामध्ये 81% अधिक महिलांचा सहभाग आहे। बहुतांश कृषी धोरणं आणि सरकारी योजना या पुरुष केंद्रीय आहेत। कृषी योजनांचा लाभ महिलांना मिळावा यासाठी जमिनीची मालकी ही अट असल्याने मोठ्या संख्येने महिला शेतकरी योजनांपासून वंचित राहतात। कुटुंबाच्या किंवा सामुदायिक जमिनीवर शेती करणाऱ्या महिला तसेच मत्स्य व्यवसाय, पशुपालन, कुक्कुटपालन, वनउपज संकलन यांसारख्या पूरक व्यवसायांमध्ये कार्यरत महिलांना सुद्धा शेतकरी म्हणून मान्यता मिळत नाही। याच पार्श्वभूमीवर हे विधेयक तयार करण्यात आले, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले। सर्व सूचनांचा विचार करून विधेयकाचा अंतिम मसुदा तयार करा। कृषी क्षेत्रातील महिलांना शेतकरी म्हणून वैधानिक मान्यता देणं, त्यांच्यासाठी संस्थात्मक यंत्रणा उभारणं, कर्ज, तंत्रज्ञान, बाजारपेठ आणि विविध सेवा या महिलांपर्यंत पोहोचवणं हा उद्देश असावा, अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी केल्या आहेत। महिलांना राज्य शासनाच्या कर्ज योजना, कृषी अनुदान, बियाणं, खते, पीक विमा, विस्तार सेवा, बाजारपेठ सुविधा, वाहतूक, साठवणूक आणि सामाजिक सुरक्षा योजनांचा लाभ मिळू शकेल अशी डिजिटल प्रभावी यंत्रणा कार्यान्वित होण्यासाठी सगळा अभ्यास करावा। तसेच महिला शेतकऱ्यांच्या स्वतंत्र डिजिटल डेटाबेस हा तयार करणं या बाबींचा यामध्ये समावेश करावा, असेही निर्देश फडणवीसांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत। आता महिलांना या विधेयकाचा नेमका काय फायदा होणार? यातला पहिला फायदा आहे शेतकरी महिला या उद्योजिका होतील। राज्यातील कृषी विद्यापीठांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांपैकी 45% मुली आहेत। आता महिला केवळ शेतकरी नाही तर कृषी उद्योजिका आणि तंत्रज्ञान वापरातही सरस ठरत आहेत। जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून ड्रोन आणि इतर प्रशिक्षण देण्यावर भर देण्यात येणार आहे। शेतकरी महिलांना उद्योजिका करण्याचं काम या योजनेमुळे करण्यात येईल। दुसरा फायदा आहे महिलांना शेतकरी म्हणून एक नवी ओळख मिळणार। शेतकरी महिलांना सुलभ आणि सहज कर्ज उपलब्ध व्हावं यासाठी या विधेयकाच्या माध्यमातून प्रयत्न करण्यात येणार आहे। सध्या महिलांना शेतकरी म्हणून ओळख नाही आणि तीच मिळवून देण्याचा प्रयत्न या माध्यमातून करण्यात येईल। त्यामुळे शेतीची व्याख्या व्यापक होईल। पशुपालन, वनशेती, मत्स्यपालन यांचाही समावेश शेतीच्या परिघामध्ये यामुळे करण्यात येईल। तसेच या बैठकीमध्ये महिला शेतकऱ्यांच्या सक्षमीकरणासाठी स्वतंत्र महाराष्ट्र राज्य महिला शेतकरी निधी स्थापन करणं, विधेयकाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी यंत्रणा राबवण्याचा देखील अभ्यास केला जावा, असंही मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे। जिल्हा आणि तालुका व गाव स्तरापर्यंत मजबूत यंत्रणा असली पाहिजे। या कायद्याच्या अंमलबजावणीवर देखरेख ठेवण्यासाठी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय देखरेख समिती असावी, जेणेकरून या कायद्याच्या अंमलबजावणीचे नियमित परीक्षण केलं जाईल। हे विधेयक राज्यातील लाखो महिला शेतकऱ्यांना स्वतंत्र ओळख, हक्क आणि संधी हे उपलब्ध करून देणारं महत्त्वपूर्ण पाऊल ठरणार असून कृषी क्षेत्रामध्ये लिंग समतेच्या दिशेने एक नवा आदर्श निर्माण करेल, असंही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत। तुम्हाला या विधेयकाबद्दल नेमकं काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून सांगा आणि पाहत राहा आय लव्ह नगर न्यूज।